हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण भगर बटाटा उपासाची मस्त कुरकुरीत चकली पाहणार आहोत। फक्त 5-6 मिनिटांमध्ये ही चकली बनते आणि एक तेलाचा थेंब न टाकता मस्त आणि चौपट फुलणारी। हे बघा, याची साईज बघू शकता आणि बघा किती कुरकुरीत झाली आहे। मस्त। आणखी एक तोडून दाखवते। हे बघा, अजिबात कडक नाही झाली, एकदम कुरकुरीत मस्त अशा चकल्या बनवल्या आहे 1 किलोच्या। त्यासाठी 2 वाटी भगर घेतली। याला वरई उपासाचे तांदूळ असेही म्हणतात। आता हे मिक्सरमधून आपल्याला बारीक फिरून घ्यायचं। झाकण लावते, मिक्सरमधून बारीक हे फिरून घेते। आता हे मिक्सरमधून फिरून घेतली। हे बघा, आता गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 3 ग्लास भरून पाणी घालायचं आहे कढईमध्ये। वाटीची साईज जी आहे ते एकदम फुल भरून घेतली की ते 4 ग्लास घ्यायचे पाणी। आता हे 3 ग्लास पाणी घेतलं। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। तुम्ही साधं मीठ उपासाला खात नसाल तर तुम्ही उपासाचं मीठ घ्यायचं। आता बटाटे पण आहेत, आणखी थोडंसं घालते मीठ। आता 1 चम्मच जिरे, 5-6 मिरच्या अशा ठेचून घेतल्या, तिखटात ह्या ठेचा करून घेतला, हा घालते। आता या पाण्याला थोडं हलवून घेते आणि याला उकळी येऊ देऊ। आता या पाण्याला उकळ आली। आता यामध्ये जी भगर आहे मिक्सरमधून काढलेली हे घालू। जी भगर आहे पाण्यात टाकलीस की एकदम फुलून जाते, तर गॅस एकदम कम करून घ्यायची आणि लगेच चम्मचनी याच्या हे गाठा वगैरे हे फोडून घ्यायच्या। कंटिन्यू असं फिरत राहायचं। आता आपण 2 वाटी भगर घेतली मीडियम साईजची। तुम्ही त्याच वाटीनं फुल भरून घेतली तर 4 ग्लास पाणी घ्यायचं आणि कंटिन्यू असं चम्मचनी फिरत राहायचं। थोड्या टायमानंतर गॅस बंद करून घ्यायची। कंटिन्यू असं चम्मचनी फिरवत राहायचं, जे गाठा असतात ते फुटून जातील। भगरचे भरपूर उपासाचे रेसिपी आहेत माझ्या चॅनलवर, तुम्ही बघू शकता। वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ बनवले आहे मी। भगरचे आहेत, साबुदाण्याचे पण आहेत, बटाटा। आता चम्मचनी व्यवस्थित हे फिरून घेतली। आता आपण हे थोडंसं असंच ठेवूया थंड व्हायसाठी। बटाटे घेतले अर्धा किलो, उकळून घेतले। आता याची साल काढून घेऊया। साबुदाणा बटाट्याची पण चकली बनवली आहे मी, तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर। आता असेच हे बटाट्याची साल काढून घेते। आता आपण यांना खिचून घेऊया। तुम्ही मॅशरनं पण बारीक करू शकता, पण त्याने गाठा राहूनच जाता। असे खिचून घेतले की एकदम असे बारीक होता आणि मग साच्यामध्ये मिश्रण टाकले की काही त्रास पण होत नाही चकली बनवण्यासाठी। आता हे बघा, असं बारीक खीस पडतो। असे सर्व बटाटे हे खिचून घ्यायच्यात। ही घेतले आहे पूर्ण बटाटे खिचून। आता जी भगर आहे ही काही थंडी नाही झाली अजून, या चम्मचनी काढून घेऊया। परातमध्ये टाकते का मोठ्या। पूर्ण काढून घेते। आता हे गरमच आहे, यामध्ये लगेच हात नाही घालत, चम्मचनी असं थोडंसं मोकळी करून घेते। जो बटाट्याचा खीस आहे तो यामध्ये घालूया। मिक्स करून घेते व्यवस्थित।
हातानं करायचं असलं तर एक पन्नी हातात घालून घ्यायची, तेव्हा करायचं. त्याच्या गाठा राहिल्या नाही पाहिजे आणि बटाटा आणि भगर मस्त असं एकजीव झाला पाहिजे. व्यवस्थित मिक्स करून घेते. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा. जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करत जाईन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. उपासाचे भरपूर रेसिपी आहे, ते पण बघा. आता हे बटाटा आणि भगर व्यवस्थित मिक्स करून घेतली मी. आता हे मिश्रण छान झालं. आता आपण याच्या मस्त अशा चकल्या बनवूया. आता सासा घेतला चकली बनवण्यासाठी. तुमच्याकडे सासा नसेल तर तुम्ही पनीर टाकून पण हे मिश्रणचे चकल्या बनवू शकता. चकलीची चाळणी लावून घेतली. व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. आता यामध्ये आपण मिश्रण टाकूया. आता उन्हात न घालता वाळवण्यासाठी आपण हे घरामध्ये वाळू घालूया. हे इतक्या पातळ होता की याला उन्हाची पण गरज नाही. तुम्हाला वाटलं तुम्ही उन्हात पण टाकू शकता, लगेच वाळते. आता यामध्ये मिश्रण भरून दिला. आता याचं झाकण लावून घेऊया. आता आपण चकल्या टाकूया. मिश्रण छान झालं की काहीच वेळ लागत नाही, पटकनी चकल्या बनवून जातात. हे बघा एकदम पटपट बनताय, काहीच वेळ लागत नाही. खाली गल्लीमध्ये पोरं खेळताय म्हणून आवाज येत आहे थोडा. आता ही चकल्या अशाच मस्त बनवून घेते. वाळल्या की हे एकदम पातळ होऊन जातात. आता तुम्हाला अशा मोठ्या मोठ्या दिसत असतील. तर ही गॅलरीमध्ये टाकत आहे मी, पण थोडं फार ऊन येते माझ्या गॅलरीत पण. आता ह्या सर्व टाकून घेतल्या मी. हे एक दिवस आपल्याला अशाच वाळू घालणार आणि नंतर पूर्ण जमा करून कडकडे उन्हामध्ये 1-2 दिवस मस्त वाळू घालीन. आता 1-2 दिवस मस्त ह्या कडकडे उन्हामध्ये वाळू घातल्या. तुम्ही बघू शकता हे किती पातळ झाल्या. हे बघा एकदम पातळ झाल्या. आता आपण यांना मस्त तळून घेऊया. तेल ठेवलं आहे गॅसवरती गरम होण्यासाठी. एक असा तुकडा टाकून बघूया. आता हा वरती येत आहे तलगुंशाने, म्हणजे तेल आपलं मस्त तपलं. असं तेल तपाळून घेतले की चकल्या तळायला काहीच वेळ लागत नाही. काढून घेते. आता आपण यामध्ये चकल्या तळून घेऊया. पातळात तर काहीच वेळ लागत नाही, एकदम पटकन तळल्या जात आहे. 3 नाही तर 4 टाकते, लगेच वरती येऊन जात आहे बघा. आता झाऱ्याने पलटून घ्यायचं पटकनी. झाल्या त्या काढून घेते. लगेच काढून घ्यायच्या, नाही तर ते कलर बदलून जाते त्याचा. एकदम मस्त अशा पांढऱ्या शुभ्र नाही दिसत. मग प्लेटमध्ये टाकते. आणखी आता चांगले 4-5 टाकून देते. हे आपण झाऱ्याने लगेच अशा आलटून पलटून घ्यायच्या. एकदम पटकन तळल्या. आता काढून घेते. झाल्या त्या. मस्त परातमध्ये टाकते. आता अशाच ह्या सर्व चकल्या तळून घेते. तर पूर्णच्या पूर्ण नाही तळणं, यातल्या अर्ध्या चकल्या तळून घेते मी. आता हे एवढ्या तळून घेतल्या, मस्त अशा कुरकुरीत झाल्या आहे.
तोडून तर तुम्हाला दाखवलेच आहे. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि याची साईज बी बघा मस्त. कमेंट करायला विसरू नका. तुम्ही वेळात वेळ काढून माझा रेसिपीचा व्हिडिओ बघितला.